मराठी चित्रपटसृष्टी आणि मालिका विश्वात अनेक बालकलाकारांनी खूप जबरदस्त काम केलंय। बालकलाकारांनी आपल्या अभिनयाद्वारे अनेक भूमिका अजरामर केल्या आहेत। आज आम्ही अशाच काही बालकलाकारांची माहिती सांगणार आहोत। ते सध्या काय करतात आणि कसे दिसतात ते आपण पाहूया। जॉय घाणेकर। गोट्या या गाजलेल्या मालिकेत गोट्या हे पात्र अजरामर करणारा बालकलाकार म्हणजे जॉय घाणेकर। पुढे जॉय राजाने वाजवला बाजा या सिनेमात दिसला होता। नंतर तो अमेरिकेला गेला आणि तिकडे स्थायिक झालाय। सध्या त्याचे लग्न झाले असून तो मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पदावर काम करतोय। मुनार जाधव। मुनार जाधव ही बालकलाकार सुरुवातीला लय भारी या चित्रपटात दिसली होती। नंतर दृश्यम चित्रपटाद्वारे ती संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाली। पुढे ती भयभीत या मराठी चित्रपटात देखील सोबत व्हायसोबत दिसली होती। दृश्यमच्या पुढच्या भागात म्हणजे दृश्यम 2 मध्ये ती झळकली होती। गौरी वैद्य। दे धक्कामधील सायली हे पात्र गाजवणारी अभिनेत्री म्हणजे गौरी वैद्य। गौरी नंतर शिक्षणाच्या आईचा गो आणि आव्हान या सिनेमातही दिसली होती। ती मोठी झाल्यावर कशी दिसते ते तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता। राजेश्वरी खरात। राजेश्वरी खरात हिची फॅन्ट्री सिनेमातील शालूची भूमिका गाजली होती। नंतर ॲटम गर्ल आणि पुणे टू गोवा या सिनेमातही दिसली होती। राजेश्वरी आता मोठी झाली असून इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह असते। ती सध्या कशी दिसते ते तुम्ही पाहू शकता। सोमनाथ अवघडे। फॅन्ट्री सिनेमातील छोटा झब्या म्हणजे सोमनाथ अवघडे। सोमनाथ पुढे नागराज मंजुळे ह्यांच्याच घर बंदूक बिर्याणी आणि झुंड या चित्रपटात दिसला होता। गेल्या वर्षी आलेल्या संघर्ष योद्धा सिनेमात त्यांनी काम केलं होतं। भाग्यश्री मिलिंद। बालक पालक या चित्रपटात अनेक बालकलाकारांनी कामं केली होती। त्यातील प्रथमेश परबबद्दल सर्वांना माहीतच आहे। आपण बाकीच्या बालकलाकारांची माहिती घेऊया। चित्रपटातील चिव हे पात्र गाजवलेली भाग्यश्री मिलिंद सर्वांच्या परिचयाची आहे। ती छोटी चिव आता मोठी झाली आहे। भाग्यश्री आनंदी गोपाळ या गाजलेल्या चित्रपटात देखील दिसली होती। या सिनेमातही तिने जबरदस्त अभिनय केला होता। रोहित फाळके। बालक पालक मधील अव्या म्हणजे रोहित फाळके। रोहित पुढे अंतिम या हिंदी तसेच पांघरुण या मराठी चित्रपटात दिसला होता। सध्या तो कसा दिसतो ते तुम्ही फोटोत पाहू शकता। सरस्वती पिंपळीकर। पालक पालक सिनेमात डॉली हे पात्र सरस्वती पिंपळीकर हिने साकारलं होतं। सरस्वती पुढे चाहूल आणि मुरांबा या मराठी मालिकांमध्ये दिसून आली। मदन देवधर। बालक पालक सिनेमातील भाग्या हे पात्र साकारणारा बालकलाकार म्हणजे मदन देवधर। मदनने नंतर फुंतरू आणि न्यूड या सिनेमातही काम केले होते। उंच माझा झोका या लोकप्रिय मराठी मालिकेतील तेजश्री वालवलकर हिने रमाबाई रानडे यांच्या लहानपणीचा रोल केला होता। पुढे ती मात आणि चिंतामणी या चित्रपटात दिसली होती। सध्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तिने अभिनयातून ब्रेक घेतलाय। सध्या ती कशी दिसते ते तुम्ही फोटोत पाहू शकता। अंशुमन जोशी। शाळा या सिनेमात अंशुमन जोशी ह्याने प्रमुख भूमिका साकारली होती। तो नंतर फास्टर फेणे आणि फुंतरू या सिनेमात दिसला होता। श्रीरंग महाजन। एलिझाबेथ एकादशी हा लहान मुलांचा सिनेमा गाजला होता। या 3 बालकलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते। त्यापैकी श्रीरंग महाजन याने ज्ञानेश्वर हे पात्र साकारलं होतं। तो नंतर चिंटू 2 या सिनेमात दिसला होता। सध्या तो कसा दिसतो ते तुम्ही फोटोत पाहू शकता। पुष्कर लोणकर। एलिझाबेथ एकादशीतला अवली गण्या म्हणजे पुष्कर लोणकर। पुष्कर नंतर ची आणि ची चौका, स्वीटी सातारकर आणि सलमान सोसायटी या सिनेमात दिसला होता। सायली भांडाकवठेकर। एलिझाबेथ एकादशीमध्ये मुक्ता उर्फ झेंडू या लहान मुलीची भूमिका सायलीने साकारली होती। ती सध्या पुण्याला शिक्षण घेत असून या चित्रपटाशिवाय तिने इतर कुठल्याही चित्रपटात काम केलं नाहीये। ती सध्या कशी दिसते ते फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता। सोन नवा ध्यास नवा या कार्यक्रमातील मॉनिटर म्हणजे हर्षद नायबळ हा गोंडस मुलगा आता मोठा झालाय। हर्षद गेल्या वर्षी आलेल्या एक डाव भूताचा या चित्रपटात दिसला होता। अश्विन चितळे। श्वास हे गाजलेल्या सिनेमातील परशुराम हे लहान मुलाचे पात्र अश्विन चितळे याने साकारलं होतं। श्वास सिनेमानंतर अश्विन याने तब्बल 16 सिनेमे केले। मात्र आता त्याने अभिनय क्षेत्र सोडून दिलं आहे। त्याने फारसी भाषा शिकली आहे। सध्या तो फारसी भाषेतील साहित्याचा अभ्यास करतोय। अथर्व कर्वे। हरिश्चंद्राची फॅक्टरी या गाजलेल्या सिनेमात अथर्व कर्वे या बालकलाकाराने महादेव फाळके या दादासाहेब फाळके यांच्या मुलाची भूमिका साकारली होती। अथर्व नंतर बालगंधर्व होतं असं कधी या चित्रपटात दिसला होता। त्याने एक महानायक आणि विठू माऊली या मालिकेमध्येही कामं केली आहेत। शुभंकर अत्रे। शुभंकर अत्रे हा बालकलाकार त्याने साकारलेल्या चिंटूमुळे फेमस झाला होता। चिंटू आणि चिंटू 2 या सिनेमात तो मुख्य भूमिकेत होता। हा सिनेमा यायच्या अगोदर त्याने अमिताभ बच्चन यांच्यासोबत अल्लादीन हा सिनेमा केला होता। नंतर तो विटीदांडू आणि मामाच्या गावाला जाऊया या सिनेमात दिसला होता। तर हे होते काही बालकलाकार ज्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांना चकित केलं होतं। या यादीमध्ये कोणता बालकलाकार राहिला असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा।
बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपट सृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।